नमस्कार मंडळी. चला तर आज आपण बघणार आहोत घरच्या घरी अगदी हॉटेलसारखी सुरमई फ्राय कशी बनवायची. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा. चला तर आताच नवरात्र संपलेले आहेत, तर कोणी कोणी नॉनव्हेज खायला सुरुवात केलेली आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आज आपण बघूया सुरमई फ्रायची रेसिपी. बघू शकता तुम्ही सुरमई माझी कशी कुरकुरीत आणि मस्त चमचमीत अशी झालेली आहे. चला तर पाहूया ती आपण कशी केली. त्यासाठी सर्वात प्रथम मी मार्केटमधून ताजी अशी मोठी सुरमई आणलेली आहे. बघू शकता तुम्ही. ही सुरमई मी स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा चांगली स्वच्छ धुवून व साफ करून घेतलेली आहे. त्यासाठी मी काय काय जिन्नस घेतलेले आहे ते येथे पाहूया. त्यासाठी मी घेतलेले आहे रवा, तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ, चवीनुसार घरचा मसाला, 2 ते 3 चमचे आलं लसूण पेस्ट, पाव चमचा हळद, आगूळ, कोकम आगूळ. जर तुमच्याकडे कोकम आगूळ नसेल तर तुम्ही अर्धा चमचा लिंबाचा रस वापरू शकता. एवढे सर्व जिन्नस मी येथे फिश फ्रायसाठी घेतलेले आहे. सर्वप्रथम मी येथे स्वच्छ धुवून घेतलेली फिश घेतलेली आहे. त्यावर वरून चवीनुसार मीठ घातलेले आहे. त्यानंतर त्यावर 2 ते 3 चमचे आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे. त्यानंतर त्यावर कोकम आगूळ घातलेले आहे. हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे सुरमईच्या पीसला एक एक करून तुम्ही लावून घ्यायचे आहे, जेणेकरून ते चांगले आतपर्यंत मुरले जाईल. अशा प्रकारे एक एक सुरमईच्या पीसला चांगल्या प्रकारे लावून घ्यायचं आहे. त्यानंतर हे मॅरिनेशनसाठी 15 ते 20 मिनटं बाजूला झाकून ठेवायचं आहे. त्यामुळे आपलं मीठ, आलं लसूणची पेस्ट आणि कोकम आगूळ हे आतपर्यंत चांगलं मुरलं जातं व चवही चांगली लागते. बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे लावत आहे. अशा प्रकारे एक एक सुरमईला तुम्ही लावून घ्यायचं आहे. मीठ हे आतमध्ये चांगल्या प्रकारे मुरले जाते. 15 ते 20 मिनटं हे आपण आता मॅरिनेशनसाठी ठेवूया. फिशला मसाला लावण्यासाठी आपण इथे मसाला तयार करायचा आहे. एका भांड्यामध्ये सर्वप्रथम मी 7 ते 8 चमचे घरचा तिखट मसाला घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार म्हणजे किती तिखट हवं आहे, कमी हवं आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर मी पाव चमचा हळद घातलेली आहे. त्यानंतर मी 2 ते 3 चमचे धना पावडर घातलेली आहे. तुम्ही जिरे पावडरही घालू शकता. किचन मसाला जो असतो तोही घालू शकता. गरम मसालाही घालू शकता. त्यानंतर मी येथे 2 छोटे चमचे परत आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. चिमूटभर मीठ घातलेले आहे. त्यानंतर येथे लागेल तसं हळूहळू पाणी घालून हे मिश्रण मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे. आपल्याला हे मिश्रण अगदी घट्टच पण नाही करायचे आणि अगदी पातळही नाही करायचे. जर तुम्हाला मिश्रण थोडं घट्ट वाटल्यास तुम्ही लागेल तसं हळूहळू पाणी घालून तुम्ही ती पेस्ट तयार करून घ्यायची आहे. माझं थोडं मिश्रण घट्ट वाटल्यामुळे मी थोडं अजून पाणी घातलेलं आहे. चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं की ते मिश्रण हळूहळू थोडंसं पातळ होत जातं. आपल्याला एकदम पण पातळ नाही करायचं आहे. तुम्ही बघू शकता माझं मिश्रण थोडं मला घट्ट वाटलं म्हणून मी अजून थोडं पाणी घातलेलं आहे. तुम्हाला लागेल तसं तुम्ही पाणी घालून घ्यायचं आहे व चांगल्या प्रकारे मिक्स करून त्याचं मिश्रण चांगल्या प्रकारे बनवायचं आहे. थोडासा अजून मला
घट्ट वाटल्यामुळे मी अजून थोडं 1 ते 2 चमचे पाणी घातलेलं आहे आणि आपली येथे पेस्ट तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपण मॅरिनेट करायला ठेवलेले फिशचे तुकडे घेतलेले आहे. चांगल्या प्रकारे मॅरिनेशन झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. असं मॅरिनेशन केल्यामुळे सुरमईचे तुकडे आहेत त्यांना मीठ आणि आलं लसणाची पेस्ट ही आतमध्ये चांगल्या प्रकारे मुरली जाते, त्यामुळे चवही चांगली लागते. तुम्ही बघू शकता मी एक पीस घेऊन कशा प्रकारे हातावरती घेऊन मी लावत आहे. साईडनी कडेनेही बरोबर लावून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने मी आपण तयार केलेला मसाला मी लावत आहे. बघू शकता तुम्ही. अगदीच पातळही नाही आणि अगदीच जाडही नाही लावायचा आहे. मीडियम असा थर लावायचा आहे. बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे मी एक एक करून सर्व सुरमईला मसाला लावून घेत आहे. त्याच प्रकारे सगळ्या पीसला तुम्ही अशा प्रकारे मसाला लावून घ्यायचा आहे. जेवढे तुम्ही फ्राय करणार आहे तेवढे पीस बाजूला घेऊन एक एक करून सर्व पीसला मसाला लावून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही. सुरमई ही नक्कीच सर्वांनाच आवडत असेल आणि आत्ताच जस्ट आपले नवरात्र संपलेली आहे, तर सर्वांनीच मच्छी, मटण, नॉनव्हेजला सुरुवात केलेली आहे. नक्की मला कमेंट करून सांगा कोणी कोणी आज नॉनव्हेज आणलेलं आहे. अशा प्रकारे मी सर्व सुरमईला मसाला लावून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी येथे फिश फ्राय करण्यासाठी 1 कप रवा घेतलेला आहे. त्यामध्ये 2 ते 4 चमचे तांदळाचे पीठ घातलेलं आहे. तांदळाच्या पिठाने आपल्याला बाइंडिंग चांगली येते. त्यानंतर मी येथे 1 चमचा मसाला टाकलेला आहे. परत थोडंसं चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार. हे मिश्रण पण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही आपले मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे. जे आपण मच्छीला मसाला लावून घेतलेला आहे त्यातला एक पीस असा उचलून दोन्ही साईडनी चांगल्या प्रकारे त्याला रवा लावून घ्यायचा आहे. साईडला, कडेनी, दोन्ही साईडनी. जेथे तुम्हाला वाटतं कमी रवा लागलेला आहे तिथेही रवा घालून घ्यायचा आहे वरून. अशा प्रकारे मच्छीला मी रवा लावून घेतलेला आहे. अशा प्रकारे सर्व पीसला मी रवा लावून घेतला आहे. बघू शकता तुम्ही. मी आधीच एक तवा तेल टाकून गरम करायला ठेवला होता. तुम्ही मीडियम गॅसवरती हे सर्व पीस तव्यावर घालून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. व चांगले 5 ते 7 मिनटं म्हणजेच मीडियम गॅसवरती 5 ते
ते 8 मिनटं किंवा 5 ते 6 मिनटं तुम्ही चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायची आहे, आलटून पलटून चेक करून. अशा प्रकारे आपली सुरमई फ्राय रेडी होत आहे, बघू शकता तुम्ही. एक प्रकारे चांगली भाजली गेली आहे. त्यानंतर मी येथे ह्याला पलटून घेत आहे दुसऱ्या बाजूने. कुरकुरीत अशी सुरमई फ्राय आपली तयार होत आहे, बघू शकता तुम्ही. कोणाकोणाला सुरमई आवडते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. अशा प्रकारे आपली दोन्ही बाजूनी सुरमई फ्राय रेडी झालेली आहे. कुरकुरीत अशी सुरमई फ्राय आपली तयार आहे. नक्कीच तुम्हाला ही माझी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आपली सुरमई फ्राय रेडी झालेली आहे, बघू शकता तुम्ही. तर व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.